काही घेतलं तर त्या दृष्टीने घर कसं झालं पांडुरंग महाराज? व्यापक झालं, मोठं झालं. म्हणून घरातील वस्तूच्या दृष्टीने तुमचं घर कसं आहे? व्यापक आहे. बरं, गावाच्या दृष्टीने तुमचं घर कसं आहे? परिचिन्न. म्हणजे तुमच्या घराच्या अपेक्षेने गाव व्यापक आहे आणि गावाच्या सापेक्ष तुमचं घर व्यापक नसून कसं आहे? ते परिचिन्न आहे. हा, तुमचं घर व्यापक आहे पण घरातील ज्या वस्तू आहेत त्या दृष्टीने कसं आहे? ते व्यापक आहे. याला काय म्हणायचं? सापेक्ष व्यापक. कोणाच्या तरी अपेक्षेने व्यापक. तुमच्या घरातील पदार्थाच्या अपेक्षेने घर कसं आहे तुमचं? व्यापक आहे. सापेक्ष व्यापक ते असेल तर त्याच्या दृष्टीने हे. खरं सांगा, पती पत्नी हे सापेक्ष भाव आहे. कोणते भाव आहे? सापेक्ष आहे. पत्नी नाही, पती कुणाचा? वडील बाप हे कोणाच्या अपेक्षेने नाव आलं? मुलाच्या अपेक्षेने. म्हणजे मुलाच्या सापेक्ष बाप आहे. म्हणे बाबा हे आमच्या गावामधील भयंकर श्रीमंत आहे. काय आमच्या गावामध्ये हे काय की भयंकर श्रीमंत आहे. कारण आपल्याकडे तालुक्यातले श्रीमंत मुंबई सारख्या ठिकाणी भिकारी काय आहे. आता हे श्रीमंत आहे पण कोण आहे म्हणून श्रीमंत आहे? पण गरीब आहे म्हणून आहे. सर्वच जण श्रीमंत आहे. मग तिथं कोणाला म्हणायचं हे श्रीमंत आहे हे गरीब आहे? नाही. तुम्हाला सांगतो की उत्कृष्ट दर्जाचे गायनाचार्य सगळे 18 जण उभे किंवा 11 जण उभे किंवा 14 टाळकरी जरा सर्व संगीत विशारद आहे. आता नाही म्हणे हे गायनाचार्य भारी काय म्हणायचं? सर्वचे सर्वजण कसे आहे? ते संगीत विशारद आहे ना. हा, कधी होतं एकमेकाच्या अपेक्षेने एकमेक असा असतो. आपला विषय हा चालला की माया ही व्यापक आहे पण कोणाच्या अपेक्षेने आहे? नाही, नाही. माया ही व्यापक आहे. व्यापक आहे याचा अर्थ बाकीचे पदार्थ तिच्यापेक्षा कसे असायला पाहिजे? परिचिन्न असायला पाहिजे. कसं? माया ही व्यापक आहे. आता घरातील पदार्थापेक्षा घर व्यापक आहे का गावापेक्षा घर व्यापक आहे? नाही. काय बोललो मी? आलं का आपल्या लक्षात की घर व्यापक आहे पण कोणाच्या अपेक्षेने आहे? परिचिन्न. मग ब्रह्माच्या दृष्टीने आपल्याला माया व्यापक म्हणता येईल का? ब्रह्म मायेपेक्षा कसं आहे? व्यापक आहे. ब्रह्म मायेपेक्षा कितीतरी पटीने कसं आहे की व्यापक आहे. मग ब्रह्मापेक्षा माया व्यापक म्हणता येणार नाही. हा, मायेपेक्षा जे पदार्थ लहान लहान आहे परिचिन्न आहे त्यांच्यापेक्षा आपल्याला माया काय म्हणते? व्यापक म्हणते. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्यांच्यापेक्षा माया कशी आहे? व्यापक आहे. माया व्यापक आहे पण कशी व्यापक आहे? आकाश बघा अगदी सोपं चिंतन म्हणतो. तुम्ही व्यापक आहे का पृथ्वी व्यापक आहे? आता सध्या स्थूल दृष्टीने जर बोललं तर तुम्ही व्यापक थोडीच आहे. जो भुई बेणे पळो जाय असं ज्ञानोबरायाने लिहिलं. जो जमिनीच्या भेनं पळायला लागला कुठं जाईल तो? अहो, तुम्ही गावाच्या भीतीने जाऊ शकता, तुम्ही तालुक्याच्या भीतीने दुसरीकडे जाऊ शकता, पण जमिनीच्याच भीतीने तुम्ही असं समजले की मला दूर जायचं, कसं काय जमणार आहे? नाही. मग तुमच्या गावापेक्षा, तुमच्या जिल्ह्यापेक्षा, तुमच्या देशापेक्षा, राज्यापेक्षा पृथ्वी कशी आहे? व्यापक आहे. पृथ्वीपेक्षा कोण व्यापक आहे? पाणी व्यापक आहे. पाण्यापेक्षा कोण व्यापक आहे? अग्नी व्यापक आहे. अग्नीपेक्षा कोण व्यापक आहे? वायू व्यापक आहे. आणि वायूपेक्षा कोण व्यापक आहे? आकाश व्यापक आहे. आकाशापेक्षा कोण व्यापक आहे? तर माया व्यापक आहे. आणि मायापेक्षा कोण व्यापक आहे? तर ब्रह्म व्यापक आहे. पण ब्रह्म मायेच्या आणि या पदार्थाच्या अपेक्षेने व्यापक आहे असं नाही. ते निरपेक्ष व्यापक आहे. कसं व्यापक आहे ते? निरपेक्ष. कारण माया असेल काय आणि नसेल काय त्या ब्रह्मास काही घेणं देणं नाही. ते कसं व्यापक आहे? निरपेक्ष.
कळालं का? अपेक्षित व्यापक तिथे पदच दिलेले त्यांनी काय की यात ईश्वराची उपाधी माया एक आहे आणि ती अपेक्षित व्यापक आहे. म्हणजे काय तर आकाशादी पंचमहाभूते जी आहेत त्याच्या अपेक्षेने ती कशी आहे व्यापक आहे, पण ब्रह्माच्या अपेक्षेने नाही. ब्रह्म हे माया कशी आहे सांगू का? खरं अंगावर तीळ असतात पाच तीळ कळतात का तुम्हाला? बघा ना हा तीळ असतो काळा असा काय बारीक तीळ. खरं तीळ विकृती आहे का प्रकृती आहे? चांगली ती विकृतीच आहे. ती म्हणजे रोगच आहे तो तीळ. म्हणजे काय असं की फार मोठं चांगलं पण आहे असं नाही. ती कशी आहे विकृती आहे. पण ती दिसते का विकृती? विकृती दिसत नाही. आता तुम्ही कपडे वगैरे घातले आणि तुमच्या पोटास छातीस कुठे जर तीळ असेल तर तो दिसतो का? नाही. म्हणजे विकृती दिसती का? ती नाही. पण सूक्ष्म दृष्टीने जर चिंतन केलं तर ती काय विकृती आहे. तशी ब्रह्मस्वरूपावर ती सुद्धा काल्पनिक माया कशी आहे तिळासारखी आहे. कशी आहे अगदी काहीतरी आहे, परंतु ती विकृतीच आहे. इथे ती काय फार मोठे व्यापक आहे असे नाही. ती जगाच्या दृष्टीने जर चिंतन केलं तर माया कशी आहे व्यापक आहे, पण ब्रह्माच्या दृष्टीने जर विचार केला तर माया ही व्यापक नाही. माया अत्यंत खरं तर माया ही वस्तू सिद्ध होत नाही. काय होत नाही? परिचिन्न म्हणता येईल का तिला? तसं नाही. ब्रह्मापेक्षा परिचिन्न म्हणता येईल? नाही तसं नाही म्हणायचंच नाही तिला. कारण परिचिन्न म्हणजे ती नाही, अत्यंत अगदी काहीतरी आहे. ती कशी तरी आहे. काही परिचिन्न म्हणायला सुद्धा काही थोडीफार बरोबरी लागली पाहिजे. ती माया नाही ती मुळात बरं का. या मासा माया ती नाही. पण आता आपण काय केलेलं आहे अगोदर आपल्याला आरोप करायचा. काय करायचा हा आणि त्या आरोपाच्या दृष्टीने चिंतन चाललं की माया ही अपेक्षित व्यापक आहे. सबब ईश्वरही एक व व्यापक आहे. ईश्वर कसा आहे एक आहे आणि कसा आहे हे बघा. ईश्वराच्या संबंधी जर चिंतन केलं तर ईश्वर दोन नाही. ईश्वर कसा आहे मुळात एक. का एक आहे? त्याची उपाधी माया ही एक आहे म्हणून ईश्वर कसा आहे एक आहे. आणि परत कसा आहे तो व्यापक आहे. म्हणून तर महाराज म्हटले विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. फक्त त्या ईश्वरास मायेचा संबंध आल्यामुळं ईश्वर नाव प्राप्त झालं. काय प्राप्त झालं? जसं ब्रह्म तसंच कोण आहे ईश्वर आहे. तो नित्य मुक्त आहे. फक्त केवळ मायेचा थोडासा काय झाला त्याला आध्यात्मिक संबंध लागला. म्हणजे माया आणि ईश्वर या दोघांमध्ये काही असा सापेक्ष निरपेक्ष भाव असा हे करता येत नाही. ईश्वर तर मायात काय नाही. कारण ते ईश्वर नाव हेच कोणामुळे निर्माण झालं? मायामुळे निर्माण झालेलं आहे. आता विषय कुठला चालला की माया ईश्वर ब्रह्म आणि ईश्वर. जसं ब्रह्म तसंच काय ईश्वर. पण किंचित आता जसं मी तीळ तुम्हाला म्हटलं तीळ काय विकृती आहे का? खरं विकृतीच आहे पण दिसती का? तसं ईश्वर आणि ब्रह्म म्हणजे कसं बिलकुल तीळ नाही. अहो आज बघा तुम्ही आता हे आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान साहेब ब्रह्मचारी संन्यासी फरक आहे. जसं एकीकडे ब्रह्मचारी मनुष्य घेतली किंवा संन्यासी महात्मी घेतली किंवा ब्रह्मचारी घेतली. त्यामुळे ब्रह्मचारी घ्या. त्यांच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? त्यांनी प्रपंच केला का? नाही. आपण हळदीचा डाग लागलेला आहे त्यांना काय लागलेला आहे म्हणजे हळदीचा डाग लागला. आता वास्तविक पाहता जसे ब्रह्मचारी तसेच ते वागून राहिले, तसेच ते चिंतन करून राहिले, देश सेवा करून राहिले. त्यांनी की कुठेतरी जाऊन समजा तपश्चर्या केली हिमालयात. आता एखादा मनुष्य असतो, बरेच महाराज मंडळी सुद्धा असे लग्न वगैरे झालं आणि बिलकुल प्रपंच केला नाही, घटस्फोटी झाली किंवा पत्नी वारली आणि त्यांनी संन्यास घेतला. मग काय फरक आहे? पण थोडा का होईना तसं ब्रह्म आणि माया काय काय म्हणायचं? फक्त ब्रह्म आणि ईश्वर. ब्रह्म आणि माया नाही, ब्रह्म आणि ईश्वर. ब्रह्म काय आणि ईश्वर काय? फक्त ईश्वर हे नाव त्याला मायाच्या उपाधीने काय झालं की मिळालं आलं. त्यालाच आपण काय म्हणतो शबल ब्रह्म.
कोणतं ब्रह्म म्हणायचं त्याला? सोपाधिक ब्रह्म. कोणतं ब्रह्म म्हणायचं? सोपाधिक ब्रह्म. सोपाधिक उपाधीने जो का निर्गुण निराभास जेथून उद्भव शबल ब्रह्मास. शबल ब्रह्म म्हणजे कोणतं ब्रह्म? ईश्वर. आणि निर्गुण ब्रह्म म्हणजे कोणतं ब्रह्म? ते आपलं ब्रह्म नेहमीच. बस. जीवाची उपाधी अविद्या ही अनेक प्रकारची व परिच्छिन्न आहे, म्हणून जीव ही अनेक व परिच्छिन्न आहे. या जीव ईश्वराचा अनादि कल्पित भेद आहे. जीवाची उपाधी अविद्या ही अनेक प्रकारची व परिच्छिन्न आहे. ही जी अविद्या, हे जे अज्ञान, हे कसं आहे? परिच्छिन्न आहे आणि अनेक प्रकारचं आहे. हे बघा, तुमच्या ठिकाणी असलेलं अज्ञान हे तुमच्या जवळ आहे. माझ्या ठिकाणी असलेले हे अज्ञान माझ्या ठिकाणी. तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये सांगतो बा. रज्जू एकच. मग रज्जूवर एकाला सर्प बसला. काय बसला? आता समजा एकच जर अज्ञान मानलं, हे बघा, अज्ञान आपण जर समजा कसं मानलं, एकच जर मानलं, तर मग 10 जणांस त्या रज्जूवर सर्पभान व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे की नाही? तसं. पण एकाच रज्जू दिसला, दुसऱ्याला फुलाची माला दिसली, पुष्पमाला, तिसऱ्यास जलधारा दिसली, चौथ्याला कोणीतरी अशी रेष मारली काठीने तशी दिसली. मग एक अज्ञान आहे की वेगळे वेगळे? वेगळं. जर एकच असतं सर्वांना कसं दिसायला पाहिजे होतं? एक. तसं हे जे जग आहे आणि या जगामध्ये आपण जो आहोत आणि आपल्याला आपली जी अविद्या आहे, ती अविद्या एक नसून कशी आहे? ती वेगळी वेगळी आहे. आणि वेगळी वेगळी असल्यामुळं जीव कसे झाले? ते परिच्छिन्न झाले. जीव अनेक झाले, जीव परिच्छिन्न झाले. आणि पुन्हा त्यांनी इथे लिहिलं की जीवाचा आणि ईश्वराचा अनादि कल्पित भेद आहे. जीवाचा आणि ईश्वराचा हा भेद कसा आहे? अनादि आहे, पण कसा आहे? तो कल्पित आहे. आता कल्पित भेद आणि वास्तव अभेद ह्याच्यासाठी आपण बरेच बोललो की पती पत्नीमध्ये वास्तव अभेद असतो आणि कल्पित काय असतो? भेद असतो. हे कळालं नाही पाहिजे का? सोपं आहे. कल्पित भेद आहे त्यांच्यात. जे दोन असे वेगळे वेगळे दिसतात ना, ते दिसतात फक्त, पण वस्तुस्थितीनं ते सगळे कसे आहे? दोघं एकच आहे. अभेद आहे त्यांच्यामध्ये. आता ते समजायला नाही लागले, आता याला काय करावं? नाही तर पती पत्नी हे यांच्यामध्ये वास्तव अभेद आहे आणि कल्पित कसं आहे? तसं जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये कल्पित भेद आहे का? तर कल्पित भेद आहे. कसा भेद आहे? वर माया आणि खाली बुद्धी, त्याला अंतकरण किंवा अविद्या किंवा अज्ञान ह्या उपाधी. तुम्ही मायेपासून पुढं काढलं आणि इकडं अविद्येपासून पुढं जर काढलं तर त्या पुढच्या याच्यामध्ये काय आहे की भेद आहे. पण मागं ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य यांच्यामध्ये भेद आहे का? भेद आहे. हा भेद आहे. बरं, हा अभेद कधी आहे? पहिल्यापासून आहे. म्हणजे यांचा अभेद पहिल्यापासून आहे. आणि हा भेद कधीपासून आहे? पहिल्यापासूनच आहे, अनादि. ईश्वर भाव तयार झाला आणि जीव भाव तयार झाला की त्यांच्यामध्ये कल्पित काय आहे की भेद आहे. म्हणजे कल्पित भेद आणि वास्तव त्यांच्यात काय आहे की अभेद आहे. हे सूत्र आहे. हे सूत्र कळायला पाहिजे. घटात मठातील आकाश यांचा भेद कल्पित आहे का वास्तव आहे? कल्पित आहे. घट फुटला आणि मठ पडला. ज्ञानेश्वर माऊली बोलले का नाही? हा का घटू ज्यावेळी फुटेल ते वेळी तिचे आकाश लागे नीट वाटे. वाटा लागे तरी भेटे काय एरवी चुके. गाडगा आहे आणि ते गाडगा असं बाहेर ठेवलं. आता बाहेर हे मोठं आकाश आहे, त्याला महाआकाश म्हणायचं. आणि घटाच्या उपाधीच्या आतील जी पोकळी आहे त्याला काय म्हणायचं? घटाकाश. माऊली म्हटले आता ते घटाकाश हे नामाविधान कशामुळे प्राप्त झालं? तर घटाच्या उपाधीमुळे. वास्तविक बघता मूळ महाआकाशाला घट आकाश मठाकाशी नाव आहे का? नाही. एकाने काय केलं की तो घट फोडला. घट फोडल्यानंतर घटाच्या आतील आकाश थोडं आरंबळलं, म्हणजे आरबळलं.
आता मला महाआकाशात जायचं कसं जावं, मला महाआकाशात जायचं कसं जावं. मग त्याने एकाला विचारलं, मला महाआकाशामध्ये जायचं, हा का घटू ज्यावेळी फुटे, मग त्यावेळी ते एका सांगितलं असं नीट जा. त्यावेळी तिथीच्या आकाश लागे नीट वाटे, मग वाटे लागे तरी भेटे. समजा मग एकानं वाट सांगितली आणि मग त्याला महाआकाश भेटलं, आणि एकाला नाही सांगितली का चुके नाही आणि भेटे नाही, ते महाआकाश स्वरूपच आहे. तत्व जीवाची अविद्या उपाधी काढली आणि ईश्वराची माया उपाधी काढली, ते यांना ब्रह्म व्हायचं नाही, हे ब्रह्म आहे. म्हणून जीवेश्वरामध्ये वास्तव अभेद आहे आणि कल्पित काय आहे की भेद आहे. क्रमांक 3 अ. सृष्टीपूर्वी जीवाची उपाधी अविद्या जीवांच्या कर्मासहित मायेच्या ठिकाणी लीन होऊन राहते. हे बघा, माया आहे एक, माया कशी आहे एक, अविद्या कशी झाली आता वेगळी वेगळी भिन्न भिन्न अनंत. मग अविद्येमुळे काय झालं, त्याचं नाव जीव. सृष्टीच्या पूर्वी, ही सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी, ही सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी काय होतं, जीवाची उपाधी अविद्या जीवाच्या कर्मासहित. आता हे किती दिवस झाले असतील, अनादिकालचा हा काय की जीव आहे. मग आता महाप्रलय होतो, महाप्रलय असा होतो म्हणतात की 100 वर्ष, किती काही खूप सांगतात 5000 वर्ष, कोणी सांगतात की एवढे वर्ष 10,000 वर्ष. हे 12 सूर्याचा प्रकाश जेवढा पडतो तेवढा सूर्य तापतो. त्याच्यानंतर मग भयंकर असा त्या ठिकाणी महाराज पाऊस पडतो, सोसाट्याचा वारा सुटतो, संपूर्ण हे विश्व काय होते की नष्ट होतं. महाप्रलय, त्याला कोणता प्रलय म्हणायचा, महाप्रलय. अत्यंतिक प्रलय नाही, तो कोणता प्रलय म्हणायचा, त्याला महाप्रलय होतो. महाप्रलयामध्ये काय होतं, आता मग हे जे जीव असतात, मग यांची जी मागे केलेली कर्मे असतात ते अविद्येमध्ये काय होतात की लीन होतात. कशात, अविद्येमध्ये. आणि ती अविद्या जीवाच्या कर्मासहित मायेच्या ठिकाणी लीन होऊन राहते. कुठं होऊन राहते ती, मायेच्या ठिकाणी. जसं ब्रह्माची उपाधी कोण आहे, माया. मग तुम्ही तुमचं काय करायचं, तुम्ही तुमचं कर्म घ्यायचं. तुमची अविद्या कुठे लीन झाली, ती मायेच्या ठिकाणी. तुमची अविद्या तुमचं सगळं कर्म घेऊन कुठे लीन झाली, ती माया. ती माया सगळ्या जगाचं काय की भांडार घरच आहे ना. सर्व अविद्येची माया जर कोण असेल तर माया. सर्व अविद्येची माया कोण असेल, माया. मग प्रत्येक जीव आपापलं पापपुण्यात्मक कर्म घेऊन महाप्रलयामध्ये किंवा सृष्टीच्या पूर्वी कुठे लीन होईल असतात, ती माया. ही माया सुषुप्तीत अविद्येप्रमाणे ब्रह्माहून भिन्न प्रतीत होत नाही. म्हणून सृष्टीपूर्वी सजाती विजाती व स्वगत भेद रहित एकच अद्वितीय सच्चिदानंद ब्रह्म होते. हे बघा, अविद्या ही आपापल्या जीवाच्या कर्मासहित कुठे लीन होती, मायेच्या ठिकाणी. आणि माया कुठे लीन होती, ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. कशी, सुषुप्तीत. आता तुमच्या ठिकाणी सध्या अज्ञान आहे का नाही, आहे. अविद्या आहे का नाही, आहे. कशामुळे आहे, तुम्ही जीव झाले म्हणून. बर, तुम्हाला काही कळत नाही म्हणून तुमच्या ठिकाणी अज्ञान आहे, अविद्या ही आहे. सुषुप्तीत कुठे राहते, या विद्या कुठे राहते, कुठं तरी लीन होती का नाही, तुमच्या ठिकाणी लीन होती. कुठे होती लीन, तुमच्या ठिकाणी. मग जागा झाल्यानंतर ती दाखवली का नाही. तुम्हाला स्वप्न दिसत, तुम्हाला जागृती भासायला लागली कशामुळे, अविद्येमुळे. मग सुषुप्तीमध्ये तुम्ही असता का अविद्या असते, तुम्हीच असता. मग ती अविद्या तुमच्याच ठिकाणी जशी लीन होते, तद्वत माया ही कोणाच्या ठिकाणी लीन होते, ब्रह्माच्या. हा दृष्टांत दिला. हा काय दिला त्यांनी, दृष्टांत दिला. सुषुप्तीत अविद्या ही जशी आपल्या ठिकाणी काय होते की लीन होते, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय होते, लीन होते, तद्वत महाप्रलयात सृष्टीच्या पूर्वी, सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदर
अविद्या ही आपापल्या कर्मासहित मायेच्या ठिकाणी लीन होती आणि माया ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काय होती, असा असा टप्पा येतो. आपल्या सर्व जणांच्या अविद्या कुठे लीन होतात, या मायेच्या ठिकाणी. आपल्या अविद्या कुठे लीन होतात, आणि माया कुठे लीन होती, आणि कशी लीन होती, कशी लीन होती तर दृष्टांत कोणता दिला. जसं सुसुप्तीत आपली अविद्या जशी आपल्याच ठिकाणी लीन होती, तशी माया ही कोणाच्या ठिकाणी लीन होती, ब्रह्मस्वरूपाची. हा दृष्टांत दिला त्यांनी. काय दिलं, हे उदाहरण दिलं. आता हे तुम्हाला कळावं म्हणून. आता तुम्ही एवढे मोठे संस्कार आणि या संस्काराला कारण असणारी अविद्या गाढ झोपेमध्ये जागी होते का, नाही. ते कुठेतरी थांबते का, नाही थांबते. मग जे तिथं कुठे थांबते, ते तुमच्याच जवळ थांबते. आत्मस्वरूपाजवळच ते थांबते, आत्म्याच्या आश्रयाजवळच ते थांबते. तसं ही माया कुठे लीन होती, तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होती. तसं लिहिलं त्याने, सृष्टीपूर्वी जीवाची उपाधी अविद्या जीवाच्या कर्मासहित मायेच्या ठिकाणी लीन राहते व ही माया सुषुप्तीत अविद्येप्रमाणे ब्रह्माहून भिन्न प्रतीत होत नाही. ती ब्रह्माहून अशी काही वेगळी दिसत नाही. मग खाली काय राहतं त्यावेळेस, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित एकमेव काय राहतं, ते ब्रह्म अद्वितीय सच्चिदानंद रूप ब्रह्म होते. सृष्टीच्या पूर्वी काय होतं, मग स्वगत सजातीय आणि विजातीय. स्वगत भेद म्हणजे काय, स्व म्हणजे आपण आणि गत म्हणजे आपल्या स्वरूपाच्या अंतर्गत. आलं का तुमच्या लक्षात. स्व म्हणजे आपण, गत म्हणजे आपल्या अंतर्गत, स्वतःच्या स्वरूपाच्या अंतर्गत जो भेद असतो त्याला काय म्हणायचं, स्वगत भेद. कसा, आपले हात पाय अर्थात पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय हे एकाच शरीरास आहे का वेगवेगळ्या शरीरास आहे, एका शरीरास आहे. तुमचे डोळे, तुमचे कान, नाक हे या शरीराला आहे. तो का म्हणे एका देहाचे अवयव. यांच्यात भेद आहे का, भेद आहे, भेद आहे. डोळ्यात आणि कानात भेद का, भेद हे नाहीत बाबा. कसं काय भेद, एका शरीरात. हा बोला बोला बोला, हे नाही म्हणत बोला. भेद आहे का, भेद आहे, भेद आहे. कसं का, अलग एका शरीरात अलग अलग ठिकाण, अलग अलग ठिकाण आहे. शरीर तर एक आहे का नाही. मग बाबा त्यांचे काम वेगळे माऊली. डोळं पाहायचं काम करतं, भेदा अभेद असतं तर मग कोणतं काम कोणा केलं असतं. तुम्ही झारखंडच्या जत्रात जा बरं. आपले ते पानफुल विकणारी बाई असती दुकानदारी, ती जर बाजूला गेली कुठंतरी आणि तुम्हाला तिच्याकडनंच काय घ्यायचं की ते पानफुल कापूर प्रसाद वगैरे घ्यायचा आणि ते जण उभे राहिले, दुसरे दुकानदार काय म्हणतो, बाई आमच्याकडे घ्या ना, किंवा मा तुम्हाला म्हणतो दादा आमच्याकडे घ्या ना. तुम्ही म्हणता मला इथूनच घ्यायचं. आणि ती बाई तर काही आता येत नाही दुकानदारीत. ती शेजारचा माणूस असेल किंवा बाई असेल दुकानदारीत, उठती या माणसाला पानफुल कापूर प्रसाद वगैरे देते आणि याच्याकडून पैसे घेऊन तिथे टाकून देते की टाकून. असं बऱ्याच ठिकाणी उदाहरणं घडतात. अगोदर पहिला प्रयत्न असतो आमच्याकडे घ्यायचा, आमच्याकडे घ्या, पण नाही घेतलं. मग ते काय करते, सहानुभूती, शेजार धर्म, शेजार धर्म असतो ना तो. मग काय करते, ते उठते, उठल्यानंतर त्या दुकानातलं ते पानफुल असेल प्रसाद असेल ते त्या ग्राहकाला देते आणि दिल्यानंतर त्याचे जे पैसे ते घेऊन त्याच्या गल्ल्यात टाकते. ती बाई किंवा तो माणूस आला दुकानदार सांगते की आम्ही हे एवढे एवढे पानफुल कापूर दिले. कशामुळे केलं हे, शेजार धर्म. एखाद्या वेळेस ते कुठं जर गेले तर हे करतील काम ते. मग हे शेजार धर्म आहे की नाही. मग एखाद्या वेळेस डोळे जर म्हणले की आज मी थकलो, कानांनो तुम्ही आजचे दिवस बघा, बघायला पाहिजे की नाही, बघायला पाहिजे ना. नाही का, रसतो मुखेची सेवावा. हा, रस कुठे, मुखानच सेवन होतो. शब्द कुठं ऐकला जातो. मग आता यांच्यात भेद आहे का अभेद आहे, भेद ठामपणे सांगायचं. नाकामध्ये आणि जिभेमध्ये काय आहे, भेद आहे. नाकामध्ये कानामध्ये काय आहे, भेद आहे. डोळ्यामध्ये केसामध्ये भेद आहे. हातामध्ये पायामध्ये भेद आहे.
पण हे भेद जरी असले तर एकाच देहामध्ये भेद आहे का दुसऱ्या देहामध्ये आहे? एकाच देह एक आणि त्याच्या अंतर्गत असणारा परस्पर इंद्रियांचा भेद, त्याला कोणता भेद म्हणायचा? स्वगत भेद. कुठला भेद आहे हा? स्वगत, स्वरूपाच्या अंतर्गत असणारा भेद. हे बघा, तुम्ही आंब्याचा वृक्ष घ्या. आंब्याचा वृक्ष म्हटल्यानंतर मुळं म्हणजे खोड नाही, खोडं म्हणजे फांद्या नाही, फांद्या म्हणजे फुलं नाही, फुलं म्हणजे आंबे फळ नाही. भेद आहे का अभेद आहे यांच्यात? भेद आहे. पण एकाच वृक्षाला आहे ते सर्वजण. एकाच आम्र वृक्षामध्ये परस्परात असणारा जो भेद आहे त्याला कोणता भेद म्हणायचा? स्वगत भेद. आलं का? हे पहिलं लक्षात घ्या की स्वगत भेद म्हणजे एकाच वस्तूमध्ये परस्परात असणारा जो भेद, त्याला काय म्हणतात? स्वगत. एक लक्षात घ्यायचं, एक असा अत्यंत महत्वाचा या ठिकाणी एक खुणगाट करायची, ज्याला आपण लोक म्हणतात इंग्रजीमध्ये अंडरलाईन मारा. काय मारा? अरे अंडरलाईन का? अंडर या शब्दाचा अर्थ खाली आहे, दुसरं काय? त्याच्या लाईन मारा एवढं करा. हा, मग खाली काय करा की लाईन करा. काय लाईन करायची? स्वगत भेद हा सावयव आणि सांश पदार्थामध्ये असतो. कशा? सांश म्हणजे अंशवान आणि सावयव म्हणजे अवयववान. स्वगत भेद कुठे असतो? जे पदार्थ अवयववान आहे आणि जे पदार्थ अंशवान आहे त्याच्यामध्ये स्वरूपाच्या अंतर्गत काय असतो की भेद. हे बघा, आता आपले हे सर्व अवयव आहे का नाही? मग अवयव जर नसेल तर भेद असेल का? नाही. अवयव जर नाही तर भेद राहील का? आता समजा आकाश आहे, तर आकाशात अवयव आहे का? नाही. मग आकाशात त्याच्यात आहे म्हणा भेद, पण ते मला जास्त म्हणजे दृष्टांतात जायचं नाही. पण अवयवान पदार्थ जर असतील तर त्याच्यात काय असतं? भेद. आता हे फळं, फुलं, फांद्या हे त्या वृक्षाचे काय आहेत? अवयव आहे. ब्रह्म अवयववान आहे का निरवयव आहे? स्वगत भेद आहे का त्याच्यामध्ये? नाही. एक सांश, मोसंबी गोड असते का आंबट असते? खट्टी असते का मिठी असते? की नाही? गोड आणि आंबट. तुम्ही जर अशी चाकली ना, आणि खरं मोसंबी भयंकर गोड पाहिजे तर त्याला मोसंबी खायची अक्कलच नाही समजायचं. केवळ गोड मोसंबी लागणार, म्हणजे त्या मोसंबीचा आनंद नाही बघून झाला. कशी लागायला पाहिजे ती? थोडीशी कशी लागायला पाहिजे की आंबट, आंबूस म्हणतो आपण त्याला. त्या मोसंबीमध्ये आत एक अंश असतो गोडपणाचा का आंबटपणाचा अंश असतो? गोडपणाचाही असतो. आणि हा त्याच्यात अंश भेद आहे. कोणता भेद आहे? पण तो पदार्थ अंशवान आहे ना. गोळामध्ये हा भेद आहे का? नाही. का? त्याच्यात गोडी हाच एक भाग आहे. आंबट किंवा तिखट हा भाग त्याच्यामध्ये आहे का? नाही. म्हणून स्वगत भेद हा सतत नेहमी सिद्धांतच असा आहे की तो सावयववान पदार्थ आणि सांश पदार्थामध्ये असतो. ब्रह्म हे निरवयव आहे, पुन्हा कसं आहे की निरंश, अवयववान नाही, पुन्हा अंशवान नाही. आणि म्हणून ब्रह्मामध्ये स्वगत भेद नाही. म्हणून ब्रह्म कसं आहे? स्वगत भेद रहित. कसं आहे ते? स्वगत भेद रहित. चांगलं कळून घ्या, त्याच्यामध्ये स्वगत भेद नाही, कारण अवयवच नाही. भेदाचा काय संबंध आहे? आता त्याच्यानंतर दुसरा भेद कोणता आहे? सजातीय भेद. सजातीय दोन किंवा अनेकामध्ये एका जातीचे दोन किंवा अनेक पदार्थ त्याच्यामध्ये जो भेद असतो हा कोणता भेद असतो? सजातीय. एका जातीचे दोन किंवा अनेक पदार्थ त्याच्यामध्ये जो परस्परात भेद असतो त्याला काय म्हणायचं? सजातीय भेद. दोन किंवा अनेक. आता आपल्या समजुतीसाठी आपण इथं बदामाचा वृक्ष आहे, इथे पिंपळाचा वृक्ष आहे, वडाचा वृक्ष आहे. आता हे दोन वृक्ष झाले की तीन झाले? ते हे तीन झाले. पलीकडे आंब्याचा वृक्ष आहे, चिंचाचा वृक्ष, किती वृक्ष झाले? 5.
आपण अगोदरच बोललो की सजाती भेद समान जातीय दोन किंवा अधिक पदार्थामध्ये जो भेद असतो त्याला काय म्हणतात? एका जातीचे दोन किंवा अनेक पदार्थ असले त्याला काय म्हणायचं? सजाती भेद. पिंपळ आणि वड यांच्यामध्ये वृक्षत्व जात ही एक आहे. एका जातीचे दोन पदार्थ झाले आहेत. जात एकच आहे की नाही? वृक्षत्व जात. पिंपळ वृक्ष आहे, वडही वृक्ष आहे, आंबाही वृक्ष आहे. मग आंब्यामध्ये आणि लिंबामध्ये कोणता भेद आहे? सजाती. वडामध्ये पिंपळामध्ये कोणता भेद आहे? सजाती. तुमच्यामध्ये आणि पुन्हा तुमच्या पत्नीमध्ये कोणता भेद आहे? कारण मनुष्यत्व जाती जी आहे ती स्त्रियावरती आहे आणि पुरुषावरती आहे. म्हणजे माणूस म्हणून नाही, पण नरदेह ज्याला आपण म्हणतो, तर नरदेह म्हटल्यानंतर स्त्री नरदेहातच आहे आणि पुरुष हा सुद्धा कुठे आहे की नरदेहात आहे. समजा तुम्ही आणि मी, आता कोणता भेद आहे? सजाती भेद आहे. एकाच जातीचे दोन पदार्थ आहेत. मग असे अनेक, आता बैल दोन असतात, त्यांच्या भेद आहे. दोन म्हणजे दोन किंवा अधिक समान जातीय पदार्थ आहे, दोन आहे किंवा अधिक आहे. एका जातीचे पदार्थ आहे, दोन आहे किंवा अधिक आहे, त्यांच्यामध्ये जो परस्परात भेद आहे याचा कोणता भेद म्हणायचा? सजातीय भेद होण्यासाठी जात एक असायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. सजातीय भेद निर्माण होण्यासाठी जात कशी असायला पाहिजे? एक असायला पाहिजे. नाही, सजातीय भेद निर्माण, हा जात कशी असायला पाहिजे? एक. मग ते दोन असो, तीन असो, चार असो, पाच असो. चला, आता ब्रह्म जे आहे, तर ब्रह्मासारखी जगात जात दुसरी कोणती आहे? कोणतीच. ब्रह्म हे एक ब्रह्म आणि दुसरं ब्रह्म, असं दोन ब्रह्म आहे का? मग सजाती भेद ब्रह्मा ठिकाणी तयार होईल का? नाही. का? ब्रह्मासारखा दुसरा पदार्थ जगामध्ये नाहीये. त्याचं कारण असं आहे की ब्रह्म आहे पारमार्थिक सत्तेतील आणि बाकीचे सर्व पदार्थ आहे व्यावहारिक आणि प्रातिभाषिक सत्तेतील. मग ब्रह्मासारखं कोण आहे? ब्रह्मच आहे. जसं अमृत कसं आहे? जगन्नाथ नाही. आपण दूध चांगलं घेतलं, छानपैकी जर गवतीची हा टाकली, मग अमृत नाही म्हणाल? काही नाही म्हणा. उगीच म्हणायला लागले का लोक, मग अमृत तुल्य चहा. जैसे अमृताची चवी निवडीजे, ते अमृताची सारिकी म्हणीजे. ज्ञान कसं आहे? तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेशी. आपला विषय हा चाललेला आहे की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी दुसरं काही, एका जातीचं ब्रह्म आहे, दुसरी जात ब्रह्माची जगात असे दोन पदार्थ किंवा तीन पदार्थ आहे का? नाही. बरं, विजातीय भेद होण्यास आता तिसरा भेद कोणता आहे? विजातीय. दोन वेगळ्या वेगळ्या जातीचे जे पदार्थ असतात त्याला काय म्हणायचं? विजातीय. आता मनुष्य आणि पाषाण ह्यांच्यात कोणता भेद आहे? विजातीय भेद आहे. गहू आणि तांदूळ याच्यात कोणता भेद आहे? दोन जातीचे झाले ते. तांदूळ एका जातीचे, गहू एका जातीचे. त्यांच्यात कोणता भेद आहे? विजातीय काय आहे की भेद आहे? नाही, त्यांच्यात नाही. ते धान्य येते. दोन जातीचे पदार्थ पाहिजे. पदार्थ किती जातीचे पाहिजे? ते दोन जातीचे पाहिजे. आता वीट आहे, लोखंड, यांच्यामध्ये काय की विजातीय भेद आहे. मग ब्रह्म एक, आता दोन जातीचे पदार्थ पाहिजे. कशी पाहिजे? दोन जातीचे पदार्थ. माणूस आणि बैल यांच्यामध्ये कोणता भेद आहे? विजातीय. कारण ते पदार्थ किती जातीत झाले? ते दोन जातीत झाले. पक्षी आणि मनुष्य यांच्यामध्ये काय? विजातीय भेद आहे. मग आता काही लोक असं शंका घेतील, ब्रह्म एक आहे आणि हे जगत दुसरं आहे, मग दोन जातीत झाले नाही का? तसं नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. विजातीय भेद निर्माण करण्यासाठी सत्ता एक लागते. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. कोणती सत्ता लागते? एक लागते. विजातीय जर भेद तयार करा, ब्रह्म आणि जगत हे दोन आहे, खरं आहे. ब्रह्म आणि माया हे दोन आहे, खरं आहे. पण त्यांची सत्ता एक असायला पाहिजे. सत्ता एक नाही. ब्रह्माची पारमार्थिक सत्ता आहे आणि मायेची फार झाली तर व्यावहारिक आणि प्रातिभाषिक काय आहे की सत्ता आहे.
जगाची व्यावहारिक आणि प्रातिभाषिक सत्ता आहे. बघा लिहून ठेवा, ब्रह्म पारमार्थिक सत्तावान. ब्रह्माची कोणती सत्ता आहे? पारमार्थिक. जागृतीची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक. आणि स्वप्नाची कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक. ब्रह्म पारमार्थिक सत्तेतील, जागृती व्यावहारिक सत्तेतील आणि स्वप्न कोणत्या सत्तेतील आहे? म्हणून विजातीय भेद हे जगत ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्माण करू शकत नाही. स्वगत भेद का नाही? तर सावयव आणि अंशवान ब्रह्म नाही. मग कसं आहे? निरवयव आहे व निरंश आहे. तुम्ही असं परत परत तुम्हाला वाटेल मग एकच का नाही सांगत बरं बाबा आपल्याला? कसं ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत भेद का नाही? असं का नाही म्हणत? ब्रह्म निरवयव आणि निरंश आहे म्हणून त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. पण मी अन्वय व्यतिरेकात बोलत राहतो नाही. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वगत भेद का नाही? तर ब्रह्म सावयव व अंशवान नाही व ते निरवयव निरंश आहे म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. सजातीय भेद का नाही बरं? तर ब्रह्माच्या जातीचं दुसरं ब्रह्म नाही म्हणून कोणता भेद नाही. बरं विजातीय भेद का नाही? तर ब्रह्माहून दुसरी कुठली एखादी जात नाहीच. काय? ब्रह्माहून भिन्न अशी दुसरी कोणती एखादी जात किंवा पदार्थ नाही म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विजातीय भेद नाही. कळालं? स्वगत, सजातीय, अनाज, विजातीय भेद रहित एकच अद्वितीय. अद्वितीय म्हणजे दुसरं जगात नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म. महाराज म्हणतात ब्रह्म कसं आहे? एकमेव, एकम एव, दुसरं ब्रह्म नाही. अनेक ठिकाणी अशी प्रमाण आलेली महाराज. आपुला तो दोन देव करून घ्यावा. अरे बाबा मान आली तर काय म्हणते महाराज? आपुला तो एकमेव, एकमेव देव. आणि त्या देवाला जाणारे संत हे फक्त एकमेव कोण आहे? ते संत. अनेक जातीपातीतले संत असले तर कसे फक्त जाणणारे एकमेव आहे. आणि म्हणून ब्रह्म हे सजातीय, विजातीय, स्वगत भेद रहित एकच अद्वितीय. पुन्हा कसं आहे हो? सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे किंवा होते. चला. सृष्टीच्या आरंभी जीवांचे कर्म परिपक्व झाल्यामुळे मी एक आहे तो बहुरूप होईल अशी सोपाधिक ब्रह्मास इच्छा झाली. हे बघा आता काय झालं? जीवाच्या सृष्टीच्या आरंभी आता लय होताना म्हणजेच महाप्रलय होताना कुठं राहतं हे सगळं कर्म? तर ज्या त्या जीवाचं कर्म ज्या त्या अविद्येच्या ठिकाणी. ती अविद्या कुठे असती? ती मायामध्ये सगळे त्या सर्वांच्या अविद्या सामावलेल्या असतात. आणि ती माया ब्रह्माहून भिन्न भासत नाही. मग आता पुढे काय होतं? सृष्टी उत्पन्न व्हायची. सृष्टीचा काय व्हायचा? आरंभ व्हायचा. मग सृष्टीचा आरंभ होत असताना जीवाचे कर्म परिपक्व कसं झालं? ते परिपक्व. परिपक्व म्हणजे फलोन्मुख, सुख दुःखाचं फळ देण्यासाठी प्रवृत्त. फलोन्मुख म्हणजे परिपक्व याचा अर्थ काय आहे? सुख दुःखाचं म्हणजे आपण जे कर्म केलेलं आहे आणि त्या कर्माचं फल जे सुख दुःख आहे ते सुख दुःख देण्यासाठी जे काय झालेलं आहे आता तयार झालेलं आहे. परिपक्व झालं म्हणजे काय झालं? ते आपलं कर्म काय झालं आता ते तयार झालेलं आहे. हे बघा तुम्ही जी लोक आताचा काळ सोडून द्या. आताचा काळ हा कसा निघाला? संकरित निघाला. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी बियाणे तयार करतात. पण आपली आता ही सगळी जुनी माणसं आहोत आपण. आपलं पूर्वीच्या काळात विचारा, ज्वारीचं बी, सोयाबीनचं बी, हे भुईमुगाचं बी हे काय विकत आणत होतो का आपण पहिल्या? नाही. मग काय करायचं? आपल्या घरच्या घरीच तयार करायचं. ज्वारीचं बियाणं तयार करायचं म्हणल्यावर ते काय करायचे? जैसे बुडा होणे बीज काढले असं ज्ञानोबराने लिहिलं.
ती कणस घ्यायची ती, पण मग ती कणस जी आहे किंवा आपल्याला आता पुढच्या वर्षी पेरणीसाठी ज्वारीचं बीज आपल्याला ठेवायचं, मग हुरड्यात काढल्यावर चालेल कधी? मग कधी परिपक्व झालं पाहिजे. परिपक्व झालं म्हणजे काय? त्याच्यामध्ये उगवण शक्तीची क्षमता आली पाहिजे. काय आली पाहिजे? परिपक्व म्हणजे काय की आता ते उगवतं म्हणजे उगवायचं आणि उगवण्याची त्याच्यात काय आली पाहिजे? ताकद आली पाहिजे, शक्ती आली पाहिजे, क्षमता आली पाहिजे. नुसतं परिपक्व झालं म्हणजे निब्बर झालं असं नाही, त्याच्यामध्ये ती काय पाहिजे? क्षमता पाहिजे. हे पाणी वगैरे लागलं सोयाबीनला वगैरे आणि ते परिपक्व जरी झालं तर त्याच्यामध्ये उगवण शक्ती जी आहे ती क्षमता काय होते? संपून जाते, नष्ट होते. म्हणून जीवाचं जे कर्म परिपक्व झालं म्हणजे काय की आता ते जीवाने जे पाठीमागे पुण्य पाप केलेलं आहे ते पुण्य पापाचं फळ देण्यामध्ये ते काय झालेलं आता सज्ज झालं. आता या जीवाला या केलेल्या पाप पुण्याचं कर्म फलोन्मुख याला भोगण्यासाठी आता तयार आहे. अशी स्थिती आली, अशी स्थिती झाली म्हणजे त्याला काय म्हणायचं? परिपक्व झालं. नाही कळालं? कळालं, तयार झालं ते. तयार झालं ते. बस बाबा लय कंट्रोल आम्ही आता ते जे कर्म अविद्येत माहित आहे ना थकून गेलं आणि आता काय झालं? ते परिपक्व झालं. मग ते हे गंमत कशी सांगू का? सृष्टीची उत्पत्ती केवळ ईश्वराला संकल्प झाला असं नाहीये. म्हणजे एकोहम बहुश्याम प्रजेय, मी एक आहे तो बहु हवा असा जो संकल्प झाला तो सोपाधिक ब्रह्मास झाला. कोणाच झाला? सोपाधिक ब्रह्मास. कोणाच झाला? उपाधी असणारं जे ब्रह्म म्हणजे जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण, त्याच्या ठिकाणी हा काय झाला? संकल्प झाला. काय संकल्प झाला? मी एक आहे तो बहु व्हावं, म्हणजे असं व्यापक व्हावं, भरपूर व्हावं, विभिन्न व्हावं. पण एवढ्यावर नाही झालं ते. ही एक गंमत मोठी अशी. हे कार्य कधी घडतं? जीवाचं पाप पुण्याचं कर्म जीवाला त्या ठिकाणी फल देण्यासाठी तयार होतं आणि ईश्वराला असा संकल्प होतो की मी एक आहे तो बहु व्हावं. म्हणजे दोन्ही बरोबरच. याचं परिपक्व झालं की मग त्याला त्या ठिकाणी जग निर्माण करावं लागतं. नाही तर अन्यथा कशाला करेल तो निर्माण? नाही, कशाला करेल जग निर्माण? कशाला करेल? त्याला तर खेळा वाटलं, त्याला काय करावं वाटलं? खेळा वाटलं. मग खेळून कसं काय? खेळायचं म्हटल्यानंतर काहीतरी त्याला नैमित्तिक कारण लागलं. मग त्याला नैमित्तिक कारण काय आहे? तर जीवाचं जे कर्म आहे ते कर्म परिपक्व झालं आणि परिपक्व होऊन फल देण्यासाठी काय झालं? ते सन्मुख झालं. म्हणजे हे सन्मुख होणे आणि ईश्वराच्या त्या अंतःकरणामध्ये किंवा ईश्वराला असा संकल्प झाला की मी एक आहे तो आता कसा व्हावा? बहु व्हावा, म्हणजे व्यापक व्हावं. म्हणून तर महाराज म्हटले एकले न कंठेची म्हणून या येणे, एकले न कंठेची म्हणून या येणे, गेली निर्माण 14ही भुवने. पुढे सूर्य हे सगळं तारंगण त्यानं काय केलं? पुन्हा महाराज म्हटले नव्हे तेची कैसी झाले रे खेळिया, नाही तेची दिसू लागले रे आरूप होते ते रूपाशी आली. आणि काय झालं? जीव शिव नाम पावले. पण हे कसं पावलं? हे एकट्यालाच पावायचं काम नव्हतं. तुमच्या आमच्या सर्वांचं कर्म हे फल देण्यासाठी सन्मुख झालं आणि त्यालाही त्या ठिकाणी करेना. आणि तेव्हा सृष्टीचा काय झाला? तो आरंभ. सृष्टीच्या आरंभाची प्रक्रिया अशी आहे. कशी आहे ही? की आपलं कर्म फल देण्यासाठी सन्मुख आणि ईश्वरालाही सुद्धा अशी इच्छा होती एकोहम बहुश्याम प्रजेय, मी एक आहे तो काय व्हावा? आता बहु व्हावा, म्हणजे भरपूर व्हावा, व्यापक व्हावा. म्हणजे आता तुम्ही कृमी कीट लोह लोष्ट पाषाण काय सुंदर लिहिलं त्यांनी. सृष्टीपूर्वी जीवाची उपाधी अविद्या नाही खाली आलो नाही का? काय? सृष्टीच्या आरंभी जीवाचे कर्म परिपक्व झाल्यामुळे मी एक आहे तो बहुरूप होईल अशी सोपाधिक ब्रह्माची इच्छा झाली. काय लिहिलं होतं आपण? ईश्वरेच्छा
काय झाली? ईश्वराची काय झाली ती इच्छा. मग तुमच्या आमच्या कर्मामध्ये परिपक्वपणा झाल्यामुळे किंवा परिपक्वपणा आल्यामुळे ह्या सृष्टीचा आरंभ झाला. ईश्वरास मी एक आहे तो बहु व्हावा अशी इच्छा झाल्यामुळे सृष्टीचा आरंभ झाला. तसं नाही, हे दोन्ही बरोबरच. एक म्हण आहे आपली, हाड्याला उडायचं, गाडीला मोडायचं. गाडी कोणामुळे मोडली? हा? कोणामुळे मोडली? अरे सदानंद महाराज कावळ्याला उडायचं. एक कावळं एका आंब्याच्या तिथं असं, आंब्याला एक अशी वाळी अशी काडी होती आणि त्या काडीमध्ये काडी बऱ्याच दिवसाची होती. हा पक्षी यायचा, दुसरा पक्षी यायचा, तिसरा पक्षी यायचा आणि ती काडी जरा अडचण करीत होती, पण कोणी काही तिला काढलं नाही. एक दिवस ते कावळं तिथे बसलं. बसल्यानंतर बरोबर 12:10 काडी मोडणारच होती. काय होती? मोडणार होती. आणि 12:10 कावळं असं त्या ठिकाणी काय झालं की बसलं, नाही उडालं. उडाल्यामुळे काय झालं, उडत असताना त्याला जरा थोडा जंप घ्यावा लागतो, म्हणजे खाली दाब द्यावा लागतो. कारण पाखराला उडायचं असेल तर खाली अगोदर काय करावं लागतं, थोडा जोर द्यावा लागतो. आणि मग त्या कावळ्याने त्या काडीवर थोडा काय झाला की जोर दिला, असा दाब दिला, आघात केला आणि ते उडालं. कोणामुळे काडी मोडली ती आता? तुम्ही जर म्हटले की बा कावळ्यामुळे मोडली काडी, पण त्या काडीला तिथे मोडायचंच होतं ना. कावळा बसला तरी मोडायचं होतं, कावळा उडाला तरी मोडायचं होतं, कावळा नाही उडाला तरी मोडायचं होतं. मग काडीला मोडायचं होतं, मग अगोदर काडी मोडली काडी. मग कावळ्याच कशाला नेट तिला लागलं? ही जशी घटना एकदम घडती. आणि म्हणून एक म्हणे की हाड्याला उडायचं, काडीला मोडायचं. तुम्ही म्हणे मानता, पण तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही. अरे ते उपादान कारण काडीला मोडायचं, निमित्त कारण काय झालं? कावळ्याला उडायचं. तसं एकोहम बहुस्या असा सोपाधिक ब्रह्माच्या ठिकाणी अंतःकरणात काय झाला? संकल्प झाला, इच्छा झाली, मी एक आहे तो बहु व्हावा. आणि तेवढ्यात जीवाचंही कर्म परिपक्व झालं. बस कंटाळी होती आता एकदम आनंद खेळायचा, आनंद घ्यायचा, आनंद भोगायचा. आणि म्हणून ते त्या ठिकाणी परिपक्व झालं आणि त्याच्यामुळे या सृष्टीच्या निर्माणाला काय झाला? आरंभ झाला. सोपाधिकचा अर्थ काय? सोपाधिक उपाधीने युक्त. सोपाधिक ब्रह्म म्हणजे काय? आणि निरुपाधिक म्हणजे नुसतं ब्रह्म. हा, उपाधी रहित. उपाधी निरुपाधिक म्हणजे ब्रह्म, सोपाधिक म्हणजे ईश्वर. ईश्वर. बस, जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणजे सोपाधिक ईश्वर. उपाधी निमित्त, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार म्हणजे ब्रह्म, आणि उपाधी सहित ईश्वर, त्याला काय म्हणतात? ईश्वर. असं जरी म्हटले चालते, निरुपाधिक ब्रह्म आणि सोपाधिक ब्रह्म. बरं का? सोपाधिक ब्रह्म जरी म्हटले तुम्ही, याला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अडचण येणार नाही. सोपाधिक ब्रह्मच इथे म्हटले, सोपाधिक ब्रह्मास इच्छा झाली. निरुपाधिक ब्रह्म कळालं ना? माया उपाधी रहित ते निरुपाधिक ब्रह्म, आणि माया उपाधी सहित ब्रह्म म्हणजे ईश्वर. असं विचारलं पाहिजे बाबा, बरोबर टुकून शंका. हा, या इच्छेने ब्रह्माची उपाधी जी माया, तिच्यामध्ये क्षोभ होऊन क्रमाने आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी ही पंचमहाभूते उत्पन्न झाली. हा विषय आता आपण उद्या कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव